ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कुष्ठरोग म्हणजेच लेप्रसी, ज्याला आपण कातडीचा रोग असे म्हणतो, जे मनुष्याचं किंवा व्यक्तीचं शरीर हळूहळू खाऊन टाकत असे, भस्म करत असते, ज्यातून अगदी उग्र वास येतो. अशा पेशंटच्या बाजूला किंवा अशा रोग्यांच्या बाजूला कुठलीही व्यक्ती उभी राहत नसे. कारण त्या रोग्यांच्या बाजूला उभे राहणे टाळाच, परंतु त्याला पाहणे देखील एक माणसाला कीव येत असेल किंवा माणसाला काहीतरी वेगळ्या प्रकारची फिलिंग येत असेल. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा हे महारोगी त्या रस्त्यावरून जात असत, तेव्हा कुठलीही व्यक्ती त्याच्या बाजूला उभे राहत नसत, तिथून ते पटकन पळत असत. आणि जुन्या करारामध्ये आणि काही वर्षापूर्वी असे महारोगी, असे कुष्ठरोगी या जगामध्ये भरपूर होते. हा रोग फार पसरलेला होता आणि प्रभू येशूच्या काळात देखील असे महारोगी होते. आणि तेच दृश्य आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त वाटेने जात आहे आणि एक कुष्ठरोगी, ज्याला समाजाने बहिष्कृत केलेलं होतं, ज्याला काहीच मान सन्मान नव्हता, ज्याला घरातून बाहेर काढलेलं होतं, हा कुष्ठरोगी स्वतः चालून प्रभू येशूच्या मागे येत आहे, ओढत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पळत नाही. बाकीचे लोक कधी पळतात, पण प्रभू येशू ख्रिस्त तिथेच उभे राहतो आणि त्या व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीच्या त्या विश्वासाकडे पाहून त्याला त्या रोग्यापासून, आजारापासून मुक्त करत आहे. येथे महत्वाची भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली, पण त्याहीपेक्षा पहिलं पाऊल महारोगीने उचललेलं आहे. त्या कुष्ठरोग्याने पहिलं पाऊल उचलून प्रभूकडे विनवणी केली. पहिलं पाऊल उचलणे म्हणजेच विश्वास दाखवणे. जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलून परमेश्वराकडे येत असतो, आपण आपल्या गुडघ्यावरती जेव्हा आत्मसमर्पण करतो, तेव्हा परमेश्वर आपल्या विश्वासाकडे पाहत असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्यामध्ये रोग पाहिला नाही, आजार पाहिला नाही, तर आजारापेक्षाही प्रचंड विश्वास पाहिला. आणि केवळ त्याच्याजवळ असलेल्या नम्रपणामुळे, त्याच्यामध्ये असलेल्या त्या प्रचंड विश्वासामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या आजारापासून मुक्त करत आहे. परंतु इतर लोकांसाठी हे काहीतरी वेगळं होतं. इतर लोक या प्रचंड विश्वासाकडे पाहत नाही, या चमत्काराकडे पाहत नाही. तर यहुदी असताना देखील प्रभू येशू ख्रिस्ताने एका कुष्ठरोग्याला स्पर्श करणे हे समाजाला एक्सेप्ट करण्यासारखं नव्हतं, स्वीकारण्यासारखं नव्हतं. आणि यहुदी समाजाप्रमाणे हे त्यांच्या बुद्धीपलीकडे होतं, आकलनेपलीकडे होतं. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्या रूल्स अँड रेग्युलेशनपेक्षा, नियमापेक्षा त्या विश्वासाला आणि चमत्काराला महत्त्वाचं स्थान देत आहे. आणि त्या चमत्कार आणि विश्वासामध्ये जी व्यक्ती आहे ती म्हणजे मनुष्य, मानवतेला महत्त्वाचं स्थान देत आहे आणि त्याला त्या कुष्ठापासून बरं करत आहे. जरी त्या व्यक्तीला कुष्ठरोग झालेला होता, परंतु ती व्यक्ती त्यातून बरी झाली होती, परंतु जे पाहणारे होते ते मात्र कुष्ठरोगी झालेले होते. ज्याच्या मनामध्ये डाऊट होता, ज्याच्या मनामध्ये शंका होती, ते अजूनही कुष्ठरोगी होती. ज्याच्या मनामध्ये राग आणि तिरस्कार होता, ते अजूनही कुष्ठरोगी होते. आणि ती कुष्ठरोग त्याच्या मनामध्ये साठलेला होता. आणि त्या कुष्ठरोगाविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही तुमचं माइंड, तुम्ही तुमचं हृदय शुद्ध करा. कारण कुष्ठरोग जरी कातडून दिसत असला, पण जो आतमध्ये कुष्ठरोग असतो, जो माणसाच्या मनामध्ये लपून बसलेला असतो, हृदयामध्ये लपून बसला असतो, तो काढणे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जरी आज कुष्ठरोगी दिसत नसली, तरी कुष्ठ वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये घर करून बसत असते. कधी रागाच्या स्वरूपात जे कुष्ठ स्वतःला भस्म करत असते आणि इतरांना भस्म करण्याचा प्रयत्न करत असते. कधी स्वार्थीपणाच्या स्वरूपात जे कुष्ठ इतरांपासून आपला दूर ठेवत असते. कधी जलसी, तिरस्कार, कधी वेगवेगळ्या प्रकारचे पाप, यामुळे मनुष्याचं संपूर्ण जीवन त्या कुष्ठरोगाप्रमाणे भस्म होत चाललेलं असते. आणि त्या कुष्ठापासून आपल्याला अलिप्त राहिलं पाहिजे, आपला दूर राहिलं पाहिजे. आणि केवळ हे कुष्ठरोग, जे आध्यात्मिक कुष्ठरोगी आपण आहोत, त्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध करू शकतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे त्या कुष्ठरोग्याने पहिलं पाऊल उचललं,
आपण देखील आपल्या मनातील जे लपलेलं कुष्ठ आहे ते कुष्ठ शुद्ध करण्यासाठी पहिलं पाऊल उचलूया. परमेश्वरावर सामर्थ्य घेऊया, त्या स्पर्शाचा अनुभव घेऊया आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या आध्यात्मिक कुष्ठापासून, न दिसणाऱ्या कुष्ठापासून शुद्ध करणार आहे.